मकर संक्रांतीनिमित्त रंगीबेरंगी फुलांची आरास आणि रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले होते। मंगळवार दिनांक 14 जानेवारीला मकर संक्रांतीनिमित्त श्री रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले। त्यामध्ये सोन्याचं मुकुट, वाक्याजोड, तोडेजोड, तानवडजोड, जव्याच्या माळा, तांबडी चिंचपेटी, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, जवमणी पदक, हायकोल, सरी, कंबरपट्टा, लक्ष्मीहार आदी अलंकारांचा समावेश होता। वर्षभरातील विविध सण उत्सवादिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक आणि मनमोहक सजावट केली जाते। त्याप्रमाणे मकर संक्रांतीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली होती। यामध्ये गाभारा, चारखांबी, नामदेवपारी इथला भाग सजावटीनं आकर्षक आणि मनमोहक दिसत होता। राहुल ताम्हाणे, पुणे यांनी सेवाभावी तत्वावर ही सजावट मोफत केली। यामध्ये 500 किलो लाल गोंडा, 500 किलो पिवळा गोंडा, 200 किलो शेवंती, 50 किलो गुलछडी, 500 किलो कामिनी, तसंच 100 किलो ॲस्टर फुलांचा, तसंच वांगी, गाजर, कारले, वाटाणा, पावटा, डबल बी, भोपळा, लाल पापडी, पांढरी पापडी आदींचा वापर केला। या सजावटीसाठी सुमारे 50 कामगारांनी परिश्रम घेतला। दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती। दरम्यान मंदिर समितीनं या पार्श्वभूमीवर विविध सोयी सुविधांचं नियोजन केलं होतं। हे नियोजन मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर जळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितलं। दरम्यान श्री रुक्मिणी मातेला सुवासिनी महिलांनी नवधान्यांचं वाण अर्पण करण्यासाठी मोठी गर्दी केली होती। महिला भाविक या पहाटेपासूनच ताटात हळद, कुंकू, तिळगुळ, ऊस, बोर, गाजर, हुरडा यासह अन्य प्रकारचं धान्य अर्पण करण्यासाठी मंदिरात आल्या होत्या।